हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मस्के सर. तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मस्के सर या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या वर्षीची जी बोर्डाची एक प्रश्नपत्रिका आहे ती सॉल्व केली आहे. हिचं एक सोल्युशन मी जे स्वतः केलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि हे जे सोल्युशन आहे आता सध्या तुमच्या समोर जो या व्हिडिओच्या माध्यमातून समोर येत नाही, जे म्हणजे प्रेझेंटेशन येत आहे ते मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मी स्वतः तयार केलेलं आहे, की जेणेकरून तुम्हाला पेपरच्या प्रेझेंटेशनची नेमकी कल्पना या ठिकाणी येईल की ते कशा प्रकारे प्रेझेंटेशन तुम्हाला बोर्डाच्या उत्तरपत्रिकेमध्ये या ठिकाणी करावायचं आहे. तर याचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेलं आहे, ज्याची लिंक पुन्हा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणारच आहे. हे जे प्रेझेंटेशन आहे ते तुम्ही पाहू शकता की मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये मी हे स्वतः तयार केलेलं आहे, की याच्या मदतीने निश्चितच जर तुम्ही 90पेक्षा गुण इंग्रजी विषयामध्ये अगदी सहजरित्या घेऊ शकता. आता ही जी प्रश्नपत्रिका आहे की ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे 2023-24ची, म्हणजे मागच्या वर्षीची. तर या ठिकाणी पाहू शकता की मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून सांगतो की ज्या ठिकाणी पाहू शकता हे तुमचे सेक्शन नंबर आणि हे सेक्शन टायटल या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमचं प्रेझेंटेशन ॲट्रॅक्टिव्ह आणि इम्प्रेसिव्ह दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडीचा, या ठिकाणी फक्त हा क्वेश्चन नंबर, हा त्याचं बीट आणि त्याच्यातले हे उपप्रश्न, आणि पुन्हा मार्जिनचं जसे पाठीमागे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ही मार्जिन तुमची बोर्डाने दिलेली आहे, म्हणजे तुमच्या आन्सर शीटवरती ऑलरेडी ती असते आणि ही आपण स्वतः मारलेली आहे. त्याच्यानंतर हे जे छोटे प्रश्न आहेत, नंबर्स आहेत, यांच्यासाठी आपल्याला वेगळी मार्जिन ड्रॉ करायची गरज नाही. आणि त्याच्यानंतर इकडनंसुद्धा कसल्याही प्रकारची मार्जिन तुम्ही मारू नका. तर पुढं कम्प्लीट द वर्डमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी मी जे मिसिंग लेटर्स आहेत त्याला हलकंसं या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे. तुम्ही यामध्ये एकाखाली एक लिहायचे. त्याच्यानंतर हा अल्फाबेटिकल ऑर्डर आहे, पाहू शकता. पंक्च्युएशन, त्याच्यानंतर स्मॉलर वर्ड्स मिनिमम 3 लेटर्स, या ठिकाणी मी हे 7-8 केलेले आहेत. तुम्हालासुद्धा 1-2 जास्तीचे केले तरी काही फरक पडणार नाही. पुढं जर आपण गेलं तर अशा प्रकारे हे वेब या ठिकाणी मी ड्रॉ केलेलं आहे. तर वेबमध्ये जे एक एक्झाम्पल्स आपल्याला ऑलरेडी दिले असतं त्याच्यानुसार तुम्हाला आपल्याला हे 4 वेब स्वतः ड्रॉ, म्हणजे त्यातले जे काही इथले जे काही समजा या ठिकाणी जर नाऊन असेल, एक आपल्याला दिलं असते तर इकडे ॲडजेक्टिव्ह असू शकते, मध्ये जर ॲडजेक्टिव्ह असेल तर या ठिकाणी नाऊन असेल, म्हणजे जे काही सूचनेनुसार एक एक्झाम्पल दिले असते त्याच्यानुसार. त्याच्यानंतर ही वर्ड चेन तुम्ही पाहू शकता. आणि हा फ्रेजचा भाग, या ठिकाणी मी फ्रेजचे 2-2 सेंटेन्स केलेले आहेत आणि या फ्रेजला मी या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे, जेणेकरून जो तपासणारा शिक्षक असेल त्याच्या अगदी चटकन ते लक्षात येईल. हा क्लॉज आहे, आपण क्लॉज एक्सपॅन्ड केलेला आहे आणि जो क्लॉज एक्सपॅन्ड केलेला आहे या ठिकाणी देखील मी अशा प्रकारे अंडरलाईन केलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता की जी वर्ड चेन आहे, वर्ड फॉर्मेशनचा जो भाग आहे, वर्ड फॉर्मेशनमध्ये सुद्धा आपल्याला यालासुद्धा आपल्याला ऑप्शन आहे, तरी पण आपण वर्ड फॉर्मेशनचे सुद्धा सगळे प्रश्न सॉल्व करायला हरकत नाही. त्याच्यानुसार पाहू शकता तुम्ही मॅनेजमेंट, मॅनेजेबल, मिसमॅनेजमेंट आणि मॅनेजर, अशा प्रकारचे 4 शब्द मी त्या ठिकाणी केलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या आपण लाईन्स ड्रॉ केलेले आहेत की तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं सेपरेशन दाखवण्यासाठी. मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तरच तुम्ही अशा प्रकारच्या मार्जिन किंवा रेषा मारून सेपरेशन दाखवा. अदरवाईज तुम्ही याच्यासाठी एक लाईन लिव्ह करूच, सिम्पली एक लाईन सोडून त्या ठिकाणी देखील आपल्याला सेपरेशन दाखवते. आणि जर आपला पेपर वेळेत सॉल्व झाला आणि आपल्याला शेवटची जर 5-10 मिनटं जर शिल्लक राहिली तर त्या वेळेमध्ये मात्र आपण ही लाईन्स ड्रॉ करू शकतो. पण अदरवाईज आपल्याला सुरुवातीपासून ह्या लाईन मारायचे रेस घेऊन आपला पेपर अर्धवट सोडवायचा
नाही, हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण वरचे जे 2 शब्द होते त्यांना आपल्या वाक्यामध्ये वापरलेले आहेत. पुन्हा त्या ठिकाणी या ठिकाणी याला मी अंडरलाईन केलेलं आहे. तुम्हाला देखील अशा प्रकारे करायचे. तर या ठिकाणी मी लँग्वेज स्टडीचे सगळेच्या सगळे क्वेश्चन्स सॉल्व केलेले आहेत. एकही ऑरमधला देखील सोडलेला नाही. तर आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. येथे सुद्धा या ठिकाणी आपण सेक्शन नंबर आणि सेक्शन टायटल. सेक्शन नंबर 2 सेक्शन टायटल टेक्स्च्युअल पॅसेजेस. क्वेश्चन नंबर 2 त्यातलं A1 मधलं टायटल दिलं आपण ट्रू ऑर फॉल्स. प्रत्येक प्रश्नाला त्या प्रश्नाला अनुसरून टायटल दिलं तर आपली उत्तरपत्रिका अधिक इम्प्रेसिव्ह आणि अट्रॅक्टिव्ह होणार आहे. फक्त ट्रू आणि फॉल्स सेंटेन्सेस, नो नीड टू राईट द सेंटेन्सेस, यू हॅव टू राईट ओनली आन्सर्स. नेक्स्ट A2 कम्प्लीट द वेब. टायटल दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाहू शकता की हा तुम्ही वेब डायग्राम मी कशा प्रकारे काढलेला आहे. हे आपल्याला चांगल्या प्रकारे काढायचं आहे. म्हणजे ह्या कृती आपल्याला करणं आवश्यक आहे. या कदाचित कृती नाही केल्या तर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण गुण मिळण्याची शक्यता देखील नाकारता येतं नाही. त्याच्यानंतर A3 मॅच द फॉलोइंग. मी या ठिकाणी नुसतं मॅच असं टायटल दिलं. हा देखील टेबल काय केलेला या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे, पाहू शकता तुम्ही. A4चं सगळीकडे टायटल आपण डू ॲज डिरेक्टेड असं देऊ शकतो. त्या ठिकाणी बऱ्याच मुलांना सवय असते की त्यांना काय करायची सवय असते, असा प्रश्नाचा क्रमांक टाकला, पुढं एक ॲरो दिला, क्वेश्चन मार्क दिला आणि खालच्या लाईनला पुन्हा ते आन्सर्स लिहायला सुरुवात करतात. ती अशी पद्धत ही पूर्णपणे चुकीची आहे किंवा ती वेळ खाऊसुद्धा देखील आहे. त्याऐवजी आपण काय करू शकता की डायरेक्ट क्रमांक देऊन त्याच्यासमोर अशी उत्तर आपण लिहू शकतो, जेणेकरून आपला वेळ पण वाचेल आणि आपली उत्तरपत्रिकाही अधिक इम्प्रेसिव्ह होईल, यात कसलीही शंका नाही. त्यामुळे तुम्हालासुद्धा याच टेक्निकचा काय करायचं आहे, अंमलबजावणी या ठिकाणी करावयाची आहे. पुन्हा A5 पाहू शकता. A5 क्वेश्चन त्या ठिकाणी मी त्याला देखील टायटल दिलेलं आहे पर्सनल रिस्पॉन्स. असं आपण सगळ्या A5 किंवा B5ला काय करू शकतो, पर्सनल रिस्पॉन्सचं टायटल देऊ शकतो. जमेल त्या प्रश्नाला अशा प्रकारे तुम्ही बुलेट पॉईंट्समध्ये देखील A5चं उत्तर लिहू शकता. सगळ्यांसाठी हे शक्य नाही. त्याच्यानंतर पुन्हा हा प्रश्न संपला आणि या ठिकाणी आपण हे सेपरेशन दाखवलं. पुढचा प्रश्न पाहू शकता. क्वेश्चन 1B B1 हू सेड टू होम. टेबल आहे, हू सेड टू होम सेंटेन्सेस. या ठिकाणी आपण प्रत्येक हे जे कोणाला मला त्यांचे नाव लिहिले आहेत. पुन्हा B2 इथं टायटल दिलेलं आहे, वेब ड्रॉ केलेलं आहे चांगल्या प्रकारे. त्याच्यानंतर B3 आता प्रश्न पूर्ण वाक्यात होता, शॉर्टकटमध्ये आपण त्याला काय केलेलं आहे, डिस्क्रायबिंग वर्ड्स. आणि जे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत त्याला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण हलकंसं स्केलने अंडरलाईन देखील केलेलं आहे, जेणेकरून तपासणारा नेमका त्या उत्तरावरती जावा. पुढं B4 पाहू शकता. पुन्हा त्याचं टायटल आहे डू ॲज डिरेक्टेड. या ठिकाणी फक्त ऑप्शन लिहिलेलं आहे, ऑप्शनचा क्रमांक टाकलेला आहे आणि डायरेक्ट ऑप्शनचं हे जे काय आहे ते उत्तर ते लिहिलं आहे. इन्फिनिटिव्ह अंडरलाईन करताना लक्षात ठेवायचे की 2 प्लस इन्फिनिट नुसतं वर्बला नाही तर त्याच्या अलीकडच्या 2 प्रिपोजिशनला सुद्धा आपल्याला या ठिकाणी अंडरलाईन करावायचं आहे. त्याच्यानंतर B5 पर्सनल रिस्पॉन्स टायटल, त्यानंतर हे असं सलग आन्सर या ठिकाणी दिलेलं आहे. पुढचं सेक्शन पाहू शकता. सेक्शन नंबर 3 आणि सेक्शन टायटल पोएट्री. पुन्हा क्वेश्चन 3 A1 कम्प्लीट द सेंटेन्सेस. आणि जे सेंटेन्स कम्प्लीट आहे, जो आपल्याला भाग फिलअप करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी हलकंसं या ठिकाणी अंडरलाईन देखील केलेलं आहे. पुन्हा A2 कम्प्लीट द वेब. एक या उत्तरपत्रिकेची तुम्ही खासियत पाहू शकता की या ठिकाणी मी प्रत्येक प्रश्नाला एक शॉर्ट टायटल दिलेलंच आहे. त्यामुळं तुम्हालासुद्धा आपली उत्तरपत्रिका अधिक इम्प्रेसिव्ह करायची असेल, अधिक अट्रॅक्टिव्ह करायची असेल तर निश्चितच हे टायटल देणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणारं आहे. पुन्हा आणखी एक सूचना म्हणजे काय, तर आपल्याला प्रत्येक नवीन पानावरती सुरुवात करावायचं आहे. त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी ॲप्रिशिएशनसाठी हे पॉईंट्स दिलेले आहेत मी, आणि हे पूर्णच वाक्यात आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहेत. जर तुम्हाला 90पेक्षा जास्त गुण पाहिजे असतील तर फिगर ऑफ स्पीच 1, 2, 3 तुम्हाला एवढे लिहायची आवश्यकता नाही. फक्त तुम्ही एक फिगर ऑफ स्पीच लिहू शकता. एकाचं एक्सप्लेनेशन केल्यानंतर बाकीचं निव्वळ तुम्ही फक्त ते जे फिगर ऑफ स्पीच आहेत ते तेवढे लिहू शकता. नो नीड टू एक्सप्लेन इट बाय गिविंग द एक्झाम्पल्स. ओके. Now move to the point number 5, theme central idea. So you have to write the theme and central idea into near about 3 to 4 sentences. 3 ते 4 ओळीमध्ये आपल्याला
नेमकी कवितेची मध्यवर्ती संकल्पना या ठिकाणी लिहावयाची आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहेत. फिगर ऑफ स्पीचसाठी 1 असणार आहे, राईम स्कीमसाठी 1 असणार आहे. त्याच्यानंतर ऑथर आणि टायटलसाठी आपल्याला हे अर्धा हाफ गुण असणार. पुढं वळूया. सेक्शन नंबर 4, सेक्शन टायटल नॉन टेक्स्च्युअल पॅसेजेस. इट इज ऑल्सो फॉर 10 मार्क्स अँड समरी इज फॉर 5 मार्क्स. क्वेश्चन नंबर, त्याच्यानंतर क्वेश्चन A1चं टायटल फक्त कंप्लीट आहे. कंप्लीटमध्ये जे कंप्लीट आपण फिलअप केलेलं त्याच्यासाठी आपण अशा प्रकारे या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर A2 पुन्हा टायटल वेब डायग्राम, हे सुंदर असं वेब ड्राफ्ट आपण डायलॉग केलेला आहे. A3 फिल इन द ब्लँक्स टायटल, पुन्हा जे ब्लँक्स आपण फिलअप केलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याला अंडरलाईन केलेला. इतकाच वेळ आपल्याला निश्चितच भेटतो. पुन्हा A4 टायटल डू ॲज डिरेक्टेड अँड नाव डायरेक्ट आन्सर्स. A5 पर्सनल रिस्पॉन्स टायटल आन्सर. त्याच्यानंतर क्वेश्चन B आहे वरचाच नॉन टेक्स्च्युअल पॅसेजमधला समरी रायटिंग. एक सुंदर असं मोठ्या अक्षरामध्ये मी हे टायटल दिलेलं आहे. त्याच्यानंतर ही समरी तुम्ही पाहू शकता. प्रश्नपत्रिका कदाचित ही तुमच्याकडे असेलच 2023-24ची मागच्या वर्षीची तुम्हाला पाहायला मिळेल. आता सेक्शन 5 जे आपल्या रायटिंग स्किल सुरुवात होणार आहे. रायटिंग स्किलमध्ये आपल्याला क्वेश्चन काय असणार आहे, लेटर रायटिंग. लेटर रायटिंगमध्ये आपण कोणते लिहितो, A1 इनफॉर्मल लेटर. आपण हे अचूक म्हणजे तपासणाऱ्याला नेमका बोध झाला पाहिजे यातनं. लेटर रायटिंगचा एक व्हिडिओ देखील आपल्याकडे आहे की ज्या व्हिडिओमध्ये मी विस्तृत डिटेलमध्ये लेटर रायटिंगच्या काय डूज अँड डोंट्स या ठिकाणी मी तुम्हाला दिलेल्या आहेत. पत्ता जेवढा दिला आहे तोच आपल्याला यूज करायचा आहे. पत्त्यामध्ये सुद्धा ॲडिशनल कोणत्याही गोष्टी नकोत. डेट नेहमी ह्याच फॉर्मॅटमध्ये असायला हवी. त्याच्यानंतर हा बिगिनिंग, मिडल आणि हा एंडिंगचा पॅरेग्राफ. याच्यामध्ये आपल्याला ॲडिशनमध्ये काही एक नको आहे. तर तुम्ही पाहू शकता की पत्र हे कशा प्रकारे या ठिकाणी दिसत आहे की अशा पत्राला निश्चितच तुम्हाला पैकीच्या पैकीसुद्धा गुण मिळू शकतात. पुढं क्वेश्चन 5 मधला जो B आहे क्वेश्चन, ज्याच्यामध्ये आपल्याला 2 ऑप्शन्स आहेत. B1मध्ये आपल्याला डायलॉग रायटिंग आणि B2साठी आपल्याला ड्राफ्टिंग स्पीच. आणि जर तुम्हाला हमखास 5 पैकी 5 गुण मिळवायचे असतील तर माझं तर असं मत आहे की यू मस्ट ट्राय डायलॉग रायटिंग, कारण तुम्हाला हमखास याच्यामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता A डायरेक्ट आन्सर लिहिलेले आहेत मी या ठिकाणी नंबर्स टाकून. ज्या ठिकाणी जम्बल ऑर्डर तुम्हाला काय करायचे आहे त्यांचा क्रम लावायचे. 2 क्वेश्चन विथ 2 सिम्पल्स आन्सर्स फॉर 1 मार्क्स. इट इज ऑल्सो फॉर 1 मार्क्स. अँड वी हॅव टू डेव्हलप 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस ऑन द गिवन थीम इन सेक्शन C. दिलेल्या थीमवर आपल्याला 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस करायचे त्या ठिकाणी. 2-3 जास्तीचे केले तरी काही फरक पडणार नाही, जेणेकरून आपल्याला 3 पैकी 3 मार्क्स या ठिकाणी गुण मिळणार आहे. क्वेश्चन 6A मध्ये पाहू शकता तुम्ही. क्वेश्चन 6A जे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे, ज्याच्यामध्ये A2 लिहिणार आहोत आपण व्हर्बल टू नॉन व्हर्बल, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता की याला देखील मी एक टायटल दिलेलं आहे. कधी सूचना दिली असेल तर आपल्याला त्याच्यानुसार आपल्या या इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी टायटल देणं आवश्यक आहे. याच्यामध्ये देखील आपण सुटसुटीत लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर बुलेट पॉईंट्स शक्य असतील तर त्या रेफरन्सनुसार या ठिकाणी आपण अशा प्रकारचे पॉईंट्स करून अगदी कमीत कमी शब्दामध्ये हे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्याला काय येऊ शकतो, टेबल येऊ शकतो, कधी कधी हा ट्री डायग्राम, फ्लो चार्ट येऊ शकतो, वेब येऊ शकतो, पाय चार्टसुद्धा येऊ शकतो, किंवा डूज अँड डोंट्ससुद्धा कधी डूज अँड डोंट्ससुद्धा येऊ शकतं. पुढं क्वेश्चन 6B ज्याचं टायटल आहे एक्सपॅन्ड द थीम. आणि एक्सपॅन्ड द थीममध्ये सुद्धा आपल्याला 2 टायटल आहेत. पहिला म्हणजे 2 क्वेश्चन्स आहेत, ज्यातली पहिली जी आहे ती रिपोर्ट रायटिंग आहे आणि दुसरी जी आहे डेव्हलपिंग द स्टोरी. जर तुम्हाला 4 किंवा 4पेक्षा जास्त गुण पाहिजे असतील तर निश्चितच माझं तर स्पष्ट मत आहे की तुम्ही डेव्हलपिंग द स्टोरी डेव्हलप केलेली पाहिजे. मग ती बिगिनिंगने असेल किंवा एंडिंगने असेल. फक्त स्टोरी डेव्हलप करताना आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की स्टोरी आपण ही सिम्पल पास्ट, मोस्टली आपण सिम्पल पास्टचाच वापर या ठिकाणी करायला पाहिजे. मग कधी कधी वाक्यरचनेनुसार पास्ट परफेक्ट किंवा पास्ट कंटिन्यूसुद्धा येऊ शकतो, पण मोस्टली मात्र S+V2+O म्हणजे सिम्पल पास्टमध्ये आपल्याला स्टोरी डेव्हलप करावायची आहे. स्टोरीच्या थीमनुसार सुटेबल असं एक टायटल आपल्याला द्यायचं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला 1 मार्क असणार आहे. क्वेश्चन 7 सेक्शन 6
स्किल डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सलेशन आहे, इथे सुद्धा बघा कसल्याच प्रकारचा या ठिकाणी वर्ड्स मी लिहिलेले नाही, डायरेक्ट सरळ या ठिकाणी मी स्पेलिंग मराठी भाषांतर केलेलं आहे. मराठी भाषांतर करताना शुद्ध भाषेमध्ये ते आलं पाहिजे. जर अंक वगैरे असतील ते सुद्धा आपल्या मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट या ठिकाणी झाले पाहिजे आणि यांचा क्रमांक देखील आपण अचूक टाकला पाहिजे. याची काळजी घेणं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं एक 90 किंवा 90पेक्षा जास्त जर गुण तुम्हाला इंग्रजी विषयामध्ये मिळवायचे असतील तर निश्चितच तुम्ही ह्या टेक्निकचा अशा प्रकारे प्रेझेंटेशन करून तुम्ही अगदी 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण अगदी सहज घेऊ शकता. तर कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं होतं की मी माझ्या ज्या 2 विद्यार्थिनींचा स्वतः घेतलेली जो एक 80 मार्काचा 80 गुणांचा जो पेपर होता त्यांच्या उत्तरपत्रिका कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंटेशनच्या स्वरूपात दाखवलेले आहेत. तर त्यावरून देखील तुम्हाला आयडिया आली असेल की नेमकं इंग्रजीमध्ये 90 किंवा 90पेक्षा जास्त गुण घेणं फारसं अवघड नाही. तर तुम्ही पुन्हा एकदा कालच्या व्हिडिओला सुद्धा तुमच्याकडनं खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स येत आहे, तुमच्या कॉमेंट देखील येत आहे. त्यामुळं हा देखील व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या. हा जरी माझ्या स्वतःच्या लिखाणात नसला तरी प्रेझेंटेशनच्या सादरीकरणाच्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओचा देखील खूप निश्चितच फायदा होईल असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा आपण हे नेमकं दिसतंय कसं ते तुम्हाला एकदा मी दाखवणार आहे, त्यानंतर या ठिकाणी थांब. आणि रेषाच्या संदर्भात आपण सेपरेशनच्या संदर्भात मी प्रत्येक व्हिडिओमधनं सूचना देतो की कृपया सुरुवातीपासून रेषा मारून सेपरेशन दाखवण्याचा प्रयत्न करू नका. शेवटी जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तरच या गोष्टी ट्राय करा, अन्यथा आपला पेपर आपल्याला अर्धवटच सोडवावा लागेल. तर तुम्ही पाहू शकता हे प्रेझेंटेशन नेमकं कशा प्रकारे दिसते. पुन्हा एकदा हे तुमच्यासाठी. प्रत्येक नवीन प्रश्न या ठिकाणी नवीन पानावर मी सुरुवात केलेला आहे. अतिशय सुटसुटीत, कसल्याच प्रकारचं कुठंच काय नाही. या तुम्हाला मी दिलेल्या सूचनांचं अगदी तंतोतंत या ठिकाणी पालन करावयाचं आहे. आपल्या 10वीच्या सिलेबसचा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी माझ्या चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल आहे. कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर निश्चितच तुमच्या मित्रांकडे शेअर करायला विसरू नका. लेटर रायटिंग तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर ही डायलॉग रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, डेव्हलपिंग स्टोरी आणि सेक्शन शेवटचं स्किल डेव्हलपमेंट. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.